हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये. काल मस्तपैकी खूप स्वातंत्र्य दिन खूप चांगला सेलिब्रेट केला आणि तसं नाही ठेवायचं. तिकडे पाण्याचा हंडा भरला आहे ना स्कायूला, लबाडा एक नंबरचा. तो काय करतो, तिथे हंडा भरून ठेवला आहे आज सकाळी. तो आता आम्ही उकळायला ठेवणार पाणी. तो हंडा तिथे ठेवतो ना, हा जातो आणि स्वतःची काय कालची यूज केलेली म्हणजे समजा त्याने शॉर्ट्स किंवा सकाळची काढली असेल ना, ती पटकन त्या पाण्यात टाकतो. पूर्ण हंडा वेस्ट होतो पाणी पियायच्या ह्याच्याने. ते तो आता करत होता. तर मी बोलत होतो की काल खूप मजा आली. फॅमिली टाईम्स एकत्र आम्ही घालवला खूप दिवसाने. म्हणजे आम्ही मुलं तर जातोच सगळीकडे जेवायला. म्हणजे तुम्ही बघितलंही असेल, बड्डे असेल तर आम्ही जेवायला सगळे मुलं जातो. फर्स्ट टाईम आम्ही सगळे म्हणजे एकत्र, आई पप्पा प्रत्येकाचे आलेले. इवन शुभमचे, पवनचे, प्रतीकचे, सिद्धीचे, सगळ्यांचे म्हणजे पॅरेंट्स आलेले. त्यामुळे हे असं खूप वर्षातून 2 वर्षातून एकदाच होतं असं. तर काल खूप मस्त मजा आली. इवन धमाल केली पूर्ण फॅमिलीने आणि खूप 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 मजा आली. ॲक्च्युली आम्ही जाणार होतो एक नवीन रेस्टॉरंट बघितलेलं अंधेरीला, राधेकृष्णा व्हेज डिलाईट करून. म्हणजे असं आम्ही जाता एक दिवस तू मला म्हणालेली की हे बघ, हे खूप छान दिसतंय, व्हेज आहे रेस्टॉरंट, पण कधीतरी व्हेजसाठी जाऊ आपण श्रावणमध्ये. आणि ते क्लिक झालं मला आणि आम्ही गेलो. मी बुकिंगसुद्धा केलेली ऑलरेडी 6-7 वाजता फोन करून त्यांची, आमच्या नंबरची. बट आम्ही तिथे जेव्हा 9 वाजता गेलो तेव्हा तिथे ऑलरेडी 16, 17, 20 जणांचा ग्रुप ऑलरेडी वेटिंगला होता. त्यांनी सांगितलं की तुम्हाला 1 तास तरी लागेल. तर म्हटलं आता करायचं काय. सगळे तर तिकडे पोहोचलो आम्ही आणि त्याने मला फोन करून सांगितलं तो ये बोललेला काहीतरी करतो. मग आता झालं असं की सगळे ग्रुप एकत्र आल्यावर ते लोक पण आता काहीच करू शकत नाही. मग आम्ही जे नेहमीचे जातो सॅफ्रॉन रेस्टॉरंट, तर तिथे मग त्याला मी फोन केला की काही म्हणजे तुमच्याकडे आज आहे का, तुमच्याकडे पण गर्दी आहे. त्याने सांगितलं की पार्टी आहे पण ती फर्स्ट फ्लोअरला आहे, खालचा फ्लोअर तुम्ही पूर्ण खाली आहे, तुम्ही येऊ शकता. म्हणजे 1-2 बाकी असतील सीट्स, पण तुम्ही बस येऊ शकता 15-20 जण. मग फटाफट ऑटो सगळे केले आणि आम्ही तिथे गेलो. आणि खूप तिथे तर ऑब्व्हियसली खूप छानच जेवण मिळतं. पण आम्ही काय वेगळं का केलेलं, दरवेळी तिथे जातो म्हणून ह्यावेळी आई पप्पांना कुठे दुसरीकडे घेऊन जावं. पण फायनली आमचं सॅफ्रॉनच डेस्टिनेशन होतं. पण खूप मजा आली. मेन म्हणजे आई पप्पांनी एन्जॉय केलं सगळ्यांच्याच, आमच्याच नाही तर सगळ्यांच्याच. त्यामुळे मनातून खूप खुश आहे. आमच्या म्हणजे तो बड्डे निमित्त असू दे किंवा काय नाही, पण आमचं पॅरेंट्स सगळे मुलांसोबत एकत्र जेवायला आले. त्यामुळे ते आपले म्हणजे मराठी पॅरेंट्स आहेत ते मोस्ट ऑफ ऑल जेवायला बाहेर येत नाहीत. म्हणजे तुम्ही मुलं जा, नेहमी तुम्ही करा, तुम्ही एन्जॉय करा, आम्ही ठीक आहे, आम्ही घरचं खाऊ, नाही जात रे एवढं जेवण नसं नाही. तर म्हटलं भले येऊन एक घास खा, पण आमच्या सोबत तर वेळ घालवा. पण ते नाही आहेत. तर ते काल खूप दिवसांनी आले आणि खूप बरं वाटलं. मग आता काल ठरलं, एकेकाचे ओपिनियन झाले की चला आता असे बड्डे आपण सेलिब्रेट करू ज्यावेळी पॅरेंट्स पण आपलं इन्क्लूड असतील, म्हणजे त्यांना पण एक आनंद होईल किंवा असं काय. आता ठरवलं आहे, बघूया कधी होत आहे ते. झालं तर खूपच छान, म्हणजे मजाच येईल. जर सगळ्यांच्या आई बाप्पांनी जर आमच्या ह्याच्यात भाग घेतला, जशा भाऊ आम्ही सगळे एकत्र ठरवून प्लॅन करतो, जेवायला जातो तसं. तर चला, आज आहे माझी दुपारची शिफ्ट, बोरिंग शिफ्ट 1 ते 9:30 वाली. पण काय करावी लागणार. तर आता मी थोड्या वेळानंतर नाश्ता तर झाला आहे, आता थोडं स्कायूला इकडे तिकडे फिरून आणीन आणि नंतर मग परत शिफ्टला बसेन. जर दिवसा काही होत असेल शूट, घरात काय कोण सिनू येईल, हे ते सिद्धी येतील, तर ते काय ज्या गोष्टी असतात घरातल्या त्या नक्कीच शूट करू आणि तुम्हाला दाखवू. ओके, स्टे ट्यून, बाय. हॅलो. तर आता झालं आहे लंच टाईम आणि हेलिकॉप्टर काल आणलेलं, हेलिकॉप्टर दाखव, पोलीस हेलिकॉप्टर. हा बघा, हा हेलिकॉप्टर पोलीस हेलिकॉप्टर काल आम्ही RCT मॉलमधून घेतला. हा बघा, नाईस ना. कसा चालतो. हा, वा 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 वा. याचं पण लंच टाइम चाललेला आहे. इकडे पण घेतले. आज आहे भाकरी,
भेंडीची भाजी, डाळ आणि भात. बघूनच मस्त पोट भरलं सू. स्कायूला पण भेंडी खूप आवडते ना. त्यांनी भेंडी पूर्ण खाल्ली. भेंडी खाऊन टाकली. अच्छा, मग हे की माझ्यातली थोडी तुला हवी असेल तर. बघा त्याचं पण ऑफिस चाललंय, लॅपटॉप काम चाललंय आणि खेळतोय. टायगर. टायगर इज ऑल्सो देअर नो. टायगर वेस्ट टायगर. टायगर झोपलाय बोलतो. कोणाचा बर्थडे आहे? काय कोणाचा बर्थडे आहे? अच्छा ओके. आता तुझा बर्थडे ना. हॅपी बर्थडे बोलून दाखव तुला. डे सीनू. हॅपी बर्थडे सीनू नाही. अच्छा हा ऑफिस हा. हॅलो एव्हरीवन. तर स्कायू इकडे. आता शिफ्ट आमची माझी झाली आणि स्कायूला त्याचा दादा व्हिडिओ गेम देत नव्हता. दिवसभर 2 दिवस रडतो. दादा व्हिडिओ गेम देत नाही. दाखव स्कायू व्हिडिओ गेम घे. बघ घेतला इकडे. बघा व्हिडिओ गेम घेतलाय. दाखव असा. बघा अरे व्हिडिओ गेम घेतलाय. खेळता तर येत नाही पण चालू आहे. हा दाखवतो मी तुला कसं खेळतात ते. तर हे सध्या चालू आहे. व्हिडिओ गेम घेऊन आलाय. थोडे दिवस खेळणार 2-3 म्हणजे 5-6 मिनिटं बस. चला आता थोड्या वेळाने आता मी रेडी होऊ. आता ताईचा बर्थडे आहे ना तर घरीच असं फक्त तिने काहीतरी बनवलंय खाऊ. तर तो आज खायला जायचा आहे बर्थडे सेलिब्रेशन म्हणून. तर स्टेट येऊन ओके. हा नाईस ना. मस्त शिजून उडत आहे. खाली येते मस्त. नीट पकड हा त्याला. चालायला आलोय तर. कोण शुभम काय? शुभम मला वाटलं कोण भेटला. ये टाकला. चंद्र पण आलाय. ओय ये इकडे. किती पळतो किती. आलोय चालायला मी, सुवर्ण आणि पवन. छोटू कुठे गेला? इकडे आहे काय. हॅलो एव्हरीवन. तर आता आलोय घरी. आले बसले. सुवर्ण फोन घेऊन बसले आणि आता झाले रात्र. आता फ्रेश होऊन झोपायची तयारी होईल. ओके. तर आज एवढंच. आज वरती मस्त ताईने खूप छान नूडल्स बनवलेल्या ना. तुला आवडल्या? सो वाटलं ना. हां सो वाटलं हॉटेलमधलेच झालेत. खूप टेस्टी. ऑइली पण नाही. हां व्हेज होतं पण खूप मस्त बनवलं. हां स्कायने पण 1-2 नूडल खाल्ली. बाकी खूप मजा आली. चालायला गेलो त्याच्यानंतर खूप झाल्या नूडल्स खाल्ल्या. त्यामुळे जरा वॉक करायला गेलो. वॉक केला मी. अद्वैत नंतर जॉईन आला. अद्वैत आणि त्याचे पप्पा नंतर आले. आधी मी, पवन आणि सुवर्ण आणि स्कायू आम्ही 4घंच गेलेलो आणि नंतर मग आदू आणि त्याचे पप्पा आले. पण धमाल आली. टाईमपास 4-5 राऊंड मारले आम्ही आणि आलो. झालं बोललं चला आता उद्या माझी सकाळी मॉर्निंग शिफ्ट आहे. तर म्हटलं चला आज लवकर जाऊ. लवकर उद्या. हां उद्या स्कायूला कडक पाव. काय कडक पाव मला कडक पाव. त्याला कडक पावचा आता खायला चालू केलं आहे. त्याला आवडतो तो. मला थोडासा ना. तर चला आता पुरतं एवढंच. आता गुड नाईट बोलतो. गुड नाईट बोला. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. बाय. चला उद्याच्या व्लॉगमध्ये आपण परत एकदा भेटू. ओके बाय. काळजी घ्या.